बघा इथं क्वेश्चन बी मधला जो सेकंड आहे, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन 2xy प्लस वाय स्क्वेअर डी एक्स प्लस एक्स रेस टू 2 प्लस 2xy प्लस साइन वाय डी वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर बघा हे जे डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे हे व्हेरिएबल सेपरेबलचं नाही, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन नाही, तर हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. ठीक आहे. तर याला आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशननुसार सॉल्व करायचं. सगळ्यात पहिले ते डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही ते शो करायचं. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, डेल एम बाय डेल वाय इज इक्वल्स टू डेल एन अपॉन डेल एक्स शो करावं लागेल. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं. गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, 2xy प्लस वाय स्क्वेअर डी एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 2 प्लस 2xy प्लस साइन वाय डी वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग आता काय करायचं, याला कम्पेअर करायचं. इथं लिहायचं कंपेअर अबाउ डिफरन्शियल इक्वेशन with m dx प्लस n dy इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. याच्यासोबत कम्पेअर करायचं. मग इथं m इक्वल्स टू काय येणार, मग बघा m इज इक्वल्स टू, आता dxच्या जागेवरती तर dx, m इक्वल्स टू काय येणार 2xy प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आणि nच्या जागेवरती इथं हे पूर्ण दिलेलं आहे आणि dy च्या जागेवरती dy. ठीक आहे. मग इथं n इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय. ठीक आहे. मग आता बघा आपण m फाइंड आउट केला, n फाइंड आउट केला. ठीक आहे. आपली एक्झॅक्टनेसची प्रॉपर्टी काय की डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू डेल एन अपॉन डेल एक्स आलं पाहिजे. ठीक आहे. मग यासाठी आपल्याला आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल यमचा आणि एनचा. ठीक आहे. तर यमचा कोणाच्या रिस्पेक्टमध्ये घ्यायचा, वायच्या रिस्पेक्टमध्ये घ्यायचा. ठीक आहे. मग इथलं यायचं डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. आणि इथं बघा आता आपण यमला आधी डिफरन्शिएट करून घेऊ. म्हणजे इथं काय येणार, डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू डेल अपॉन डेल वाय ऑफ 2xy प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं काय येणार, डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू, आता बघा वायच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सची टर्म काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. मग बघा हा जो 2x हा कॉन्स्टंट हा बाहेर आला. मग डेल अपॉन डेल वाय ऑफ वाय प्लस डेल अपॉन डेल वाय ऑफ वाय स्क्वेअर. मग इथं बघा डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू हा 2x ॲज इट इज. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे हा इथं काय आला 2x प्लस, आणि बघा इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे इथं काय येणार 2 इंटू एक्स रेस टू n - 1. म्हणजेच इथं वाय इंटू, बघा आता इथं वायची पॉवर किती आहे 2 आहे, म्हणजे 2 इंटू वाय रेस टू 2 - 1. 2 - 1 काय येणार आहे 1च येणार आहे. म्हणजेच वाय रेस टू 1. ठीक आहे. मग तसंच इकडच्या साईडला nचं डिफरन्शिएशन करायचं. इथं डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इथं काय येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू डेल अपॉन डेल एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय. ठीक आहे. मग इथं येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू आता एक्स रेस टू 2. आता इथं काय येणार एक्स रेस टू एनचं फॉर्म्युला आपल्याला होणार म्हणजेच 2 इंटू एक्स रेस टू 2 - 1 म्हणजे 2 - 1 म्हणजेच 1. ठीक आहे. आता इथं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह चालू आहे. मग इथं काय येणार, एक मिनिट डायरेक्ट नको लिहायला, सेपरेट करू आपण डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. डेल वाय डेल एक्स ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस, आता बघा इथं काय आहे की हा 2xy, मग हा 2y काय आहे कॉन्स्टंट आहे, मग मध्ये काय राहिलं फक्त डेल एक्स ऑफ एक्स प्लस इथं हा साईन वाय काय आहे कॉन्स्टंट आहे, आणि मग इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही राहिलं का, काहीच नाही राहिलं, म्हणजेच कॉन्स्टंट राहिला 1. ठीक आहे, मग इथं काय येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू, आता बघा 2 इंटू एक्स रेज टू 2 - 1, 2 - 1 म्हणजेच 1 येणार, प्लस हा 2y कॉन्स्टंट आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येतं, म्हणजे इथे येणार फक्त 2y प्लस, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. ठीक आहे, म्हणजेच डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू काय आलं 2x प्लस 2y. ठीक आहे, मग बघा इथं डेल एम अपॉन डेल वाय आणि डेल एन अपॉन डेल एक्स दोन्ही पण काय आले इक्वल आले. ठीक आहे, मग पुढच्या पेजवरती लिहायचं. सो इथं लिहायचं डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू 2x प्लस 2y. ठीक आहे, मग इथं लिहायचं सो given differential equation is exact differential equation. ठीक आहे, ही काय आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता लिहायचं जनरल सोल्युशन. मग लिहायचं द जनरल सोल्युशन ऑफ exact differential equation is इथं काय येणार मग बघा फॉर्म्युला आहे mdx इंटिग्रेशन ऑफ, दुसऱ्या पेनाला लिहू. ठीक आहे, बघा इंटिग्रेशन ऑफ mdx ॲट y कॉन्स्टंट. ठीक आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय, आणि इथे लिहायचं टर्म्स ऑफ एन्स नॉट कंटेनिंग एक्स. ठीक आहे, इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग आता बघा या फॉर्म्युलेनुसार पुट करायचं. ठीक आहे, मग इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स म्हणजे काय इथं, तर बघा एम डी एक्स हे 2xy प्लस वाय स्क्वेअर, मग इथे येणार 2xy प्लस वाय स्क्वेअर, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, इंटिग्रेशन घ्यायचं आहे dx. ठीक आहे, आणि इथं y काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे, प्लस इथं काय सांगितलं आहे टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स, म्हणजे एनच्या अशा टर्म्स घ्यायच्या ज्या एक्स कंटेन करीत नाही, म्हणजे एक्स नाही त्याच्यामध्ये. मग इथं बघा एन इज इक्वल्स टू काय आहे एक्स स्क्वेअर आहे. बघा मी इथं परत लिहितो इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय dy. ठीक आहे, मग बघा आता याच्यात काय सांगितलं आहे टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स, म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक्सच्या टर्म नाही घ्यायच्या, म्हणजे हे पण नाही येणार. बघा इथं वाय आहे पण इथं एक्स पण आहे, मग हे पण नाही येणार, फक्त काय येणार आहे साइन वाय येणार आहे. ठीक आहे, मग हा इथं साइन वाय लिहायचं, फक्त काय लिहायचं साइन वाय. मग इथं काय येणार साइन वाय dy इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे, मग आता बघा इंटिग्रेशन सेपरेट करा. मग इंटिग्रेशन ऑफ, आता इथं काय सांगितलं आहे वाय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग इथं सेकंड स्टेपमध्ये काय येणार बघा इथं वाय आहे का आहे, म्हणजे हा 2 पण कॉन्स्टंट आहे, वाय पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स dx प्लस इथं वाय स्क्वेअर काय आहे कॉन्स्टंट आहे, म्हणून इथं काय राहिलं फक्त 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन वाय dy इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता डेरिव्हेटिव्ह घ्या, इंटिग्रेशन घ्या. ठीक आहे, मग हा 2y ॲज इट इज, मग इथं काय येणार एक्स रेज टू 2 अपॉन 2 प्लस हा वाय स्क्वेअर ॲज इट इज, आणि इथं काय येणार एक्स
प्लस साईन वायचं काय येणार आहे, कॉस वाय येणार आहे. काय येणार आहे, साईन वायचं काय येईल, कॉस वाय. पण कॉस वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता बघा पुढच्या पेजवरती मागची स्टेप कॉपी करून घेऊ आपण. ठीक आहे. हे आपलं लास्ट पेजवरती आलं होतं. मग आता बघा इथं 2 काय होईल, कॅन्सल होईल. 2 काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. मग 2 जर कॅन्सल झाला तर इथं काय राहिलं, फक्त x² y. ठीक आहे. दुसऱ्या पेनाने लिहू x² y. बघा इथं हे जे साईन इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स साईन वाय, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय. मग साईन वायचं काय येतं, मायनस कॉस वाय येतं. ठीक आहे. इथं मायनस यायला पाहिजे, मायनस कॉस वाय. ठीक आहे. साईन वायचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस वाय येतं. मग आता इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. म्हणजे इथं काय राहिलं, x² y प्लस इथं काय राहील, xy² मायनस, आणि इथं काय राहिलं, कॉस वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग हे काय आलं, दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. मग इथलं इथं लास्टला दिस इज जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. मग बघा आपण इथं काय केलं, आधी काय केलं, इथं डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय फाइंड आउट, सॉरी एम आणि एन फाइंड आउट केली कम्पेअर करून. त्याच्यानंतर दोघांचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला, एमचा वायच्या रिस्पेक्टमध्ये घेतला आणि एन जो आहे त्याचा एक्सच्या रिस्पेक्टमध्ये घेतला. ठीक आहे. मग बघा दोघांचा पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह आला 2x + 2y. ठीक आहे. मग दोघांचा सेम आल्यामुळे ही डिफरन्शियल इक्वेशन कोणती आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग आपण इथे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्म्युला लिहिलं. ठीक आहे. मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्म्युला काय आहे, एम डी एक्स ॲट वाय इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ॲट वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय, आणि एन डी वायमधल्या काय टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स. ठीक आहे. म्हणजे एनमधल्या अशा टर्म घ्यायच्या ज्यांच्यामध्ये एक्स नाही. मग एक्स नसलेली फक्त एकच टर्म होती, कोणती, साईन वायची. ठीक आहे. मग आपण त्याला नंतर इंटिग्रेट केलं. मग इंटिग्रेट केल्यानंतरनं आपल्याला इंटिग्रेशन भेटलं आणि आपण त्याला थोडं मॉडिफाय करून लिहिलं, x² y प्लस xy² मायनस कॉस वाय इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे. हे काय आलं, डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आलं. आता आपण नेक्स्ट कॉलम बघू.